नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ज्या महिलांची ई-के-वाय-सी झालेली नाही त्यांच्याकडून महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने एक पोस्ट जारी करण्यात आलेली आहे. तर ती माहिती काय आहे, तर त्याच्या अगोदर एक तुम्हाला जी महत्वाची माहिती आहे ती सांगणार आहे. आपण नेहमी म्हणतो की बऱ्याच महिलांची के-वाय-सी झाली नाही, सरकारकडून काही माहिती आली नाही. आता बघा, जी पोस्ट आपल्याला महिला व बाल कल्याण विभागाकडून आलेली आहे याचा अर्थ काय आहे, तर त्यांना माहिती आहे की तुमच्या बऱ्याच महिलांची के-वाय-सी झालेली नाही. त्यांनी त्या पोस्टमध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या महिला ई-के-वाय-सी करू शकलेल्या नाही त्यांच्यासाठी ती पोस्ट आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांच्यापर्यंत ही माहिती आहे की बऱ्याच महिला ई-के-वाय-सी करू शकल्या नाहीत आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. जसं मी तुम्हाला नेहमी बोलत असते की सरकारपर्यंत सगळी माहिती पोहोचलेली आहे. आपण नेहमी त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या मेसेजच्या अंतर्गत, व्हिडिओच्या अंतर्गत. काल सुद्धा आपण एक व्हिडिओ शेअर केलाय ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही ना, त्या महिलांसाठी आपण सगळ्या सोशल मीडियाला व्हिडिओ शेअर केले, सरकारला टॅग करून व्हिडिओ शेअर केले, ट्विटरला सुद्धा आपण तो व्हिडिओ कालचा जो आहे तो शेअर केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की सगळी माहिती त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवत आहोत. तसंच आता ती माहिती आलेली आहे. आता ज्या महिला के-वाय-सी करू शकल्या नाहीत त्यांच्यासाठी काय माहिती आली आहे ती पाहूया. तर त्या महिलांसाठी अशी माहिती आलेली आहे की आता सध्या सोशल मीडियाच्या अंतर्गत बऱ्याच अफवा पसरवल्या जात आहेत. ती अफवा अशी आहे की व्हिडिओ किंवा पोस्ट बऱ्याच येत आहेत वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या अंतर्गत. ती अशी आहे की ज्या महिलांची के-वाय-सी झालेली नाही त्यांच्यासाठी आता महिला व बाल कल्याण विभाग, म्हणजे तुमच्या जिल्ह्यातलं जे महिला व बाल कल्याण विभाग असतं ना, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही के-वाय-सी करून घ्या वगैरे जे काही आहे त्या अशा अफवा पसरवल्या जात आहेत. तर आता त्यांच्याकडून ही पोस्ट आलेली आहे की असा कुठलाही निर्णय शासनाने अजून घेतलेला नाही किंवा महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने असा कुठलाही निर्णय अजून तरी घेण्यात आलेला नाही की तुम्ही महिला व बाल कल्याण विभागात जाऊन तुमची के-वाय-सी करू शकता. आता हे मी अगोदर पण सांगितलंय आणि आता परत सरकारकडून पण पोस्ट आलेली आहे. म्हणजेच महिला व बाल कल्याण विभागाकडून सुद्धा पोस्ट आलेली आहे की ज्या महिलांची के-वाय-सी झाली नाही त्याच्या संदर्भात कुठलीच माहिती अजून आलेली नाही. मी तुम्हाला परवाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्यामुळं तुम्ही कुठेही जाऊ नका. कोणाचेही व्हिडिओ पोस्ट अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. ज्या वेळेस तुमच्यासाठी ई-के-वाय-सी चालू होणार आहे, नवीन ई-के-वाय-सी, त्यावेळेस सगळ्यात अगोदर मी तुम्हाला माहिती देणार आहे. कारण सगळ्यात अगोदर आपल्याकडे माहिती येत असते. ज्या वेळेस तो GR येईल, ज्या वेळेस ती माहिती येईल, जून किंवा जुलैमध्ये आपल्याला ही संधी दिली जाईल. आता ही संधी नाही आणि अजूनही या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही की तुम्ही ई-के-वाय-सी करू शकणार आहात. आता ह्याच्यामध्ये ज्या महिलांची के-वाय-सी झाली नाही त्यांनी त्यांच्यासाठीच फक्त हा जो संदेश आहे फक्त ज्यांची के-वाय-सी झाली नाही त्यांच्यासाठीच आहे. त्यामुळे तुम्ही कुठेच जाऊ नका. जोपर्यंत आपल्या पोर्टलवर आपल्यासाठी ऑप्शन येणार नाही तोपर्यंत आपण ई-के-वाय-सी करू शकत नाही, कारण आपली लाडकी बहीण योजना ही पूर्णतः ऑनलाईन आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका. जी काही प्रोसिजर आहे ती सगळी ऑनलाईन होणार आहे आणि मी आहेच की तुम्हाला सांगायला, कशाला काळजी करता. आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मेसेज देणार आहे तुम्हाला, तो मी देणार आहे. मला बऱ्याच महिलांनी व्हिडिओ शेअर केले आणि पोस्ट पण शेअर केले आणि मी स्वतः सुद्धा पाहिलेले आहेत की तुम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही ना, तर मग या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जा, हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा, जे तुम्हाला सांगतायत ना, असं काहीही करू नका. सरकारपर्यंत मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही ही माहिती आपण सरकारपर्यंत ऑलरेडी पोहोचवलेली आहे. त्यामुळं त्यांच्यापर्यंत ती माहिती गेली आहे. आता हे त्यांच्याकडनं काही माहिती येते का ते पाहू आपण. बाकी जरी माहिती नाही आली तरी तुम्ही कोणाचेही फॉर्म भरू नका. हा मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही. हे फक्त महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत बँकेकडूनच तुम्हाला हप्ता येणार आहे. त्यामुळे विनाकारण कुठेही जाऊन कुठलेही फॉर्म भरू नका. शांत राहा. ज्या वेळेस अपडेट येणार आहे त्या वेळेस सगळ्यात अगोदर मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे कुठल्याही चुकीच्या बातम्यांवर विश्वास नका ठेवू, कुठल्याही चुकीच्या अफवांवर विश्वास नका ठेवू. आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या वतीने तुम्हाला खात्रीशीर माहिती दिली जाते, खात्रीशीर मार्गदर्शन केलं जाते. त्यामुळे आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. कोणाचीही फसवणूक होऊ नये हा आपला एकच उद्देश आहे आपल्या या व्हिडिओच्या अंतर्गत किंवा आपल्या चॅनलच्या अंतर्गत. त्यामुळे या व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही सुद्धा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईक करा. काळजी करू नका, शांत राहा. अजून हे बघा, तुम्ही किती जरी गडबड केली तरी काय हप्ता येणार आहे का? नाही. आपण आपली माहिती पोहोचवली. ज्यावेळेस ज्या घटना व्हायच्या त्यावेळेस त्या होणार आहेत आणि सरकारपर्यंत सगळी माहिती आपण पोहोचवलेली असते. मेसेजच्या अंतर्गत, व्हॉट्सअप मेसेजच्या अंतर्गत सुद्धा आणि ट्विटच्या अंतर्गत सुद्धा. त्यामुळे काळजी करू नका. मला या ठिकाणी अजून एक तुम्हाला महत्वाची माहिती द्यायची की आपण लवकरच, म्हणजे साधारण ज्या महिलांना
ज्या महिलांची केवायसी झाली नाही किंवा ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही ना, त्याच्या संदर्भात आजच आपण युट्यूब चॅनलवर लाईव्ह घ्यायचा विषय जो आहे तो म्हणजे विचार जो आहे तो करत आहोत. आता ज्या वेळेस मी घेणार असेल तो टायमिंग तुम्हाला मी सांगणार आहे की कधी लाईव्ह घ्यायचं. बऱ्याच महिला म्हणतात ताई तुम्ही झूम मीटिंग नका घेऊ, आम्हाला पण या हप्त्याची माहिती पाहिजे, त्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनलवर लाईव्ह घ्या. त्यामुळे बहुतेक मी युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक दोन्हीकडे मी लाईव्ह घेणार आहे. आता बघू, मी अजून वेळ नाही ठरवलेली, पण आज जर आपण बहुतेक मी असं विचार करते की आपण आजच लाईव्ह घेऊ, पण सरकारकडून काही माहिती येते का म्हणून मी वाट पाहत होते, कारण कालच आपण माहिती पोहोचवली आहे ना सरकारकडे आणि व्हिडिओ पण शेअर केले. तर आता ती माहिती येते का म्हणून मी वाट बघत होते. जरी नाही आली तरी आपण लाईव्ह घेणार आहोत. आता बघूया, मी तुम्हाला वेळ देते लाईव्ह कधी घ्यायची ती. बाकी ही आत्ताची माहिती काय कशी होती, तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल कमेंट जरूर करा. आणि कुठेही जाऊन अजिबात फसवणूक करून घेऊ नका, कुठलीच आणि कसलीच. तुमचं कुठलंही काम हे कोणीही करू देणार नाही. अगदी मी सुद्धा तुम्हाला कुठलं काम ऑफलाईन करून देऊ शकत नाही. ही योजनाच पूर्णतः ऑनलाईन आहे. फक्त मी एक सांगितलंय तुम्हाला की महिला व बालकल्याण विभागात जाऊन जर तुम्हाला हप्ता आला नाही ना मार्च आणि एप्रिलचा, तर तेवढं तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा, बस एवढंच करा. बाकी अजून तुम्ही काही करू शकत नाही आणि काही करू पण नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.